विधान परिषदेच्या निवडणुकीत सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पारडे जड. भाजपाची उमेदवारी मिळण्याकडे प्रवास. ज्येष्ठ नेते सुभाष बापू देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह इतरांची राजाभाऊंनाच पसंती. मुंबईत झाल्या राजाभाऊंच्या मुख्यमंत्र्यांसहित भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटी. पालकमंत्र्यांना भेटून जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती व नगराध्यक्षांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी केली राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीची मागणी. जिल्ह्याचे लक्ष राजाभाऊंच्या उमेदवारीकडे. राजाभाऊ मुंबईत. जिल्ह्यातल्या राऊत समर्थकांची उमेदवारी मिळण्यासाठी मुंबईत मोर्चे बांधणी. उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये केवळ आमदार प्रशांत परिचारक यांच्या बरोबरच स्पर्धा. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल. 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ राऊत हे पराभूत झाले, पण त्यांनी सर्वस्व पणाला लावून नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवून दिले. 2017 पासून ते भारतीय जनता पक्षात आहेत. 2019 साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले असताना राऊत यांनी निष्ठेने भाजपाची पाठराखण केलेली आहे. गेली 9 वर्षे राजाभाऊ यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यातील कट्टर समर्थक म्हणून पाहिले जाते. राऊत यांना आमदार असताना बार्शी तालुक्याला मोठा विकास निधी मिळवून देताना फडणवीस यांचे मोठे पाठबळ लाभले होते. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण हे ठरवताना अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला महत्व आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमक्या कोणत्या समीकरणांचा विचार करणार, भाजपा उमेदवारी देताना कोणते निकष ग्राह्य मानणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल. आता सध्या विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीच्या शर्यतीमध्ये राजाभाऊ राऊत यांचे नाव आघाडीवर आहे. स्वतः राऊत हे मुंबईत आहेत. राजाभाऊ राऊत यांचे समर्थक असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांनी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांची भेट घेऊन राजाभाऊंनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री सुद्धा राऊत यांच्या पाठीशी आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये पक्षादेश प्रमाण मानून पालकमंत्र्यांनी राऊत यांना पाठबळ दिलं आहे. आता या निवडणुकीत तसं पाहायला गेलं तर भाजपाचे पक्षीय बलाबल मोठे आहे. भाजपाचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो असं चित्र आहे. जिल्ह्यात राऊत यांचे भाजपाच्या आमदारांसोबत चांगले सख्य आहे. उमेदवारीच्या शर्यतीमध्ये राऊत यांच्या बरोबरच विद्यमान विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्याही नावाचा विचार होत असल्याचं कळतंय. मात्र मतांचे गठ्ठे ताब्यात असलेल्या जिल्ह्यातल्या भाजपाने त्यांनी राऊत यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे असेही कळते आहे. त्यामुळे आज उद्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होईलच. राजाभाऊ राऊत यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय निश्चित आहे. त्याचप्रमाणे ते आगामी काळात मंत्रीपदाच्या शर्यतीमध्येही उतरू शकतात. सध्या सोलापूर जिल्ह्यात मंत्रीपद नाही. पालकमंत्री गोरे हे जिल्ह्याबाहेरचे आहेत. त्यामुळे भविष्यातली मोठी राजकीय समीकरणे या उमेदवारीवर अवलंबून आहेत. नुकतेच बार्शीत येऊन गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवंताच्या मंदिरात झालेल्या पूजा व दर्शनानंतर पत्रकार परिषदेत राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे असं विधान केलेलं आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत राऊत यांना उमेदवारी मिळाली तर फडणवीस यांनी अगदी अल्पावधीतले भविष्य वर्तवले होते हे सिद्ध होईल. लवकरच कळेल राजाभाऊंना उमेदवारी मिळेल का. तुम्हाला काय वाटतंय माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल.